छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने झालेला हा मावळ, या मावळमध्ये लोकमान्य टिळक यांनी एक 65 एकर जे आहे ते जमीन इथे घेतली होती, जेणेकरून इथल्या ज्या मावळातल्या लोकांना रोजगार मिळावा याच्यासाठी इथे घेतली। ती जी जागा आहे ती पैसा फंड म्हणून ओळखल्या जाते आणि त्या पैसा फंड फॅक्टरी म्हणून जे पैसा फंड जे आहे ते याच्यासाठी ओळखले जाते की प्रत्येक नागरिकाकडून त्यांनी फंड घेतला आणि त्याच्यातून या काच कंपनीची जे आहे ते निर्मिती केली। मात्र इथे काही लोकांनी जे आहे ते घाट धरलेलं, आपण बघितलं ही जमीन आहे, हीच जे जमीन आहे ते विक्रीसाठी आता काही लोकांनी घाट धरलेला आहे आणि या जमीन जे आहे ते करोड रुपयाची ही जमीन आहे, ते मात्र कवडीमोल दराने आहे विक्रीसाठी काढलेली आहे। इथे जे सामाजिक कार्यकर्ते असेल, शाहू फुले महामंडळाचे जे आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी याला विरोध केला आहे, पार मुख्यमंत्र्यांपर्यंत असेल सर्वांपर्यंत जे आहेत यांनी पत्रव्यवहार केला आहे। आपल्यासोबत आहे अरुण माने, जे इथले माजी नगरसेवक आहे, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। सर, काय सांगाल, काय घाट धरलेला इथली ही जमीन होती? साहेब, ही 65 एकर जमीन लोकमान्य टिळकांनी 100 वर्षापूर्वी घेतली आणि त्यांच्या उद्देशातून पैसा पण काच कारखाना उभारण्यात आला। त्यावेळेस लोक सांगत होते की 1-1 रुपया जमा करून लोकमान्य टिळकांनी हा काच कारखाना उभा केला आणि इथल्या स्थानिक लोकांना तिथं रोजगार उपलब्ध करून दिला। या ठिकाणी एक समर्थ विद्यालय बांधलं, त्या ठिकाणी ह्या तालुक्यातील गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी शिकत होती आणि अजूनही शिकत आहे। परंतु इथल्या काही लोकांनी इथल्या थोड्या थोड्या करून जमिनी विकून टाकलेल्या आहेत। संस्थेची एकरांनी जमिनी होत्या, बाहेर एकरांनी जमिनी होत्या, त्या देखील संस्थेच्या विकून टाकलेल्या आहेत। आता त्यांना राहिलेली जमीन, या ठिकाणी जे राहिलेली जमीन ती सुद्धा ते बिल्डरांना विकायला लागलेली आहेत। म्हणजे जो ऐतिहासिक आपण जमिनीचा वारसा म्हणतो आपल्याला लाभलेला आहे, लोकमान्य टिळकांसारख्या महापुरुषांचं ह्या ठिकाणी वास्तव्य होतं, त्या महापुरुषांनी ह्या ठिकाणी हा पैसा पण काच कारखाना उभारलेला आहे आणि त्यांचं स्मारक बांधण्याच्या ऐवजी त्यांनी जागा खरेदी केलेली आहे, ती जागा विकायला काढलेली आहे। हेच आपलं दुर्दैव समजायला लागेल। काय सांगाल, इथले जे विश्वस्त आहे त्यांनी घाट धरलाय की ही जमीन विकायची, मात्र ही जमीन फक्त बिल्डरच्या घशात घालायला पाहिजे। जो ऐतिहासिक वारसा जो आहे, जो लोकमान्य टिळकांनी घालून दिला की इथे मोठ्या प्रमाणात जे आहे ते इथल्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, काम मिळालं पाहिजे, मात्र यांनी घाट धरला। काय नक्कीच विश्वस्तच ह्या गोष्टीला जबाबदार आहे। आता लक्षात येतं की हा एक भूखंड विकलाय, ह्याच्या आधी देखील यांनी जे भूखंड विकलेले आता ह्याची देखील चौकशी करावी लागेल। जर जमीन थांबवली नाही विकायची तर आम्ही जिथून मागच्या तुम्ही जमिनी विकलेल्या आहे त्या जमिनी देखील आम्ही लक्ष घालू आणि त्यामध्ये लक्ष घालून तुम्हाला त्यामध्ये सुद्धा आम्ही ह्याच्यात हे करू। कारण लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने ह्या जमिनी घेतलेल्या आहे, ज्या उद्देशाने कारखाना या ठिकाणी उभारलेला आहे आणि तुम्ही विश्वस्त लोक या ठिकाणी त्या जमिनी विकून तुम्ही बिल्डरांचं तुम्ही पोट भरताय, स्वतःचं पोट भरताय। गोरगरिबांकडे बघा, जी लोक या ठिकाणी शाळेमध्ये शिकतात, ज्यांची मुलं, ज्यांचे लोक कामं करतात, त्यांच्याकडे बघा, इथे रोजगार उपलब्ध करून द्या, शाळा सुधारा। तुम्ही शाळा आणि कॉलेज देखील विकायला निघालेले आहेत। पण लोकमान्य टिळकांनी चांगला जो संदेश दिला होता की इथे लोकांना रोजगार मिळावा, मात्र काही लोकांनी इथं घाट धरलेला आहे। हा करोड रुपयाची जी आहे जमीन, हे कवडीमोल जे विकणार आहे, पुढचं पाऊल तुमचं काय राहणार? यांनी जर आता थांबवलं नाही तर आम्ही नक्कीच, आता तर आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, स्थानिक जिल्हाधिकारी ह्या सर्वांना निवेदन दिलेलं आहे। जर हे थांबलं नाही तर ह्याच गेट समोर आम्ही या ठिकाणी लोकशाही पद्धतीने आंदोलन करू, एवढं त्यांनी नोंद घ्यावी। जे आहे लोकमान्य टिळक यांनी हा जो पैसा फंड फॅक्टरी जी आहे तयार केली होती, पैसा एक पैसा गोळा करून लोकांकडून तो घेतला आणि इथे पैसा फंड फॅक्टरी मिळाली, जे आहे तयार केली होती। मात्र हे होत असताना ह्या जो घाट धरला विकायचा, जर यांनी हे जमीन विकण्याचा प्रयत्न केला तर याच गेटच्या पुढे आम्ही आंदोलन करू, असं इथल्या नागरिकांनी सांगितलेलं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।